महाराष्ट्राचं लाडकं राजबिंडा अजून काय काय उपद्या लावता येतील असं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार साहेब हे आज आपल्यात नाही आहेत। आज 5वा दिवस आहे, पण आजही तुम्ही वृत्तवाहिन्या जर पाहिल्या तर तुमच्या समोर अजितदादा आज सुनीताताईंनी घेतलेला निर्णय कालचा आणि त्याही पेक्षा 28 तारखेला जो महाराष्ट्राच्या दृष्टीनं जो वाईट दिवस उजाडला, त्या सकाळी सूर्याच्या साक्षीनं हा विकासाचा सूर्य त्या दिवशी भर सकाळी मावळला। आजपर्यंत नेते अनेक पाहिलेत। लहानपणी इंदिराजी गेल्याची बातमी कळाली होती, 4थीच्या दरम्यान असेल। 12वीच्या दरम्यान असताना राजीवजी गेल्याची बातमी कळाली। त्यानंतर मुंडे साहेब, त्याच्या आधी प्रमोदजी, बाळासाहेब ठाकरे, प्रत्येक वेळेला महाराष्ट्र स्वतःहून बंद झाला आणि परत एकदा ह्या नेत्यासाठी महाराष्ट्र स्वतःहून बंद झाला। बोटा गावामध्ये बाजारचा दिवस होता, बुधवारचा। लोक भाज्या बिज्या घेऊन आले होते। असे सांगायची हिंमतही होत नव्हती की गाव बंद करा किंवा असं काही। आपोआप कार्यकर्त्यांनी तो निर्णय घेतला, लोकांनी निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांनी पण तिथं पण कुणीच म्हटलं नाही की दुकानं बंद करा। एवढं कळाल्या भाजी घेऊन गेले, हॉटेल बंद करून टाकले। ज्या कार्यकर्त्याबरोबर बोलत होतो तो फोनवरती रडत होता, आमच्या महिला भगिनी, माता भगिनी। तसंच सगळं बारामतीत 1 वाजताच्या दरम्यान पोचलो। त्या मेडिकल कॉलेजच्या बाहेर अशी भली मोठी गर्दीच गर्दी, इकडं तिकडं सगळ्या बारामतीमध्ये गर्दी। कुणीच कुणाची काहीच बोलत नव्हतं। झालेली घटना, त्याच्याबद्दल चर्चा, टीव्हीचं सगळं चाललेल्या बातम्या। आणि त्यावेळेला मी हॉस्पिटलमध्ये पोचलो। आमचे सगळे आमदार ओक्साबोक्सी रडत होते। सगळ्यांची तेवढं जवळीचं नातं होतं, पण जी सर्वसामान्य जनता आहे ती रडत होती। विनयजी एका आजीला भेटले आणि ती रडत होती। तिला विचारलं विनयजींनी की तो दुसऱ्या दिवसाचा प्रसंग आहे की तुम्हाला अजितदादा भेटत होते का? हो म्हणे, दरवर्षी भेटायचे, दीपावलीच्या वेळेला भेटायचे अजितदादा, आम्हाला भेटायचे। कोण म्हणायचं रडणार का रडताय तुम्ही? तर म्हणे रात्री 11 वाजता अजितदादा आले का रस्त्याची कामं चालू आहे तिथं उभं राहायचे। कोण सांगायचं की 3-3, 3:30 वाजता हा माणूस जिथून येईल तिथून येताना त्या बारामतीत जर काम काही चालू असेल तर तिथं उभं राहून हे करायचा। किंवा धाक इतका होता आदरयुक्त की जर कुठं कचरा पडला असेल चौकामध्ये तर त्या अधिकाऱ्यांना वाटायचं जर हे अजितदादांपर्यंत गेली तर आपलं काय खरडपट्टी नाही, खरं नाही। ते कचरा त्यावेळेला काढायचे आणि अंत्यविधीच्या दिवशीही अंत्यविधी झाला आणि अवघ्या अर्धा-1 तासात बारामती परत स्वच्छ करायला सुरुवात झाली। त्या अंत्यविधीमध्ये एवढे लाखो लोक आले होते। फक्त एकच सांगायचा की अजितदादांची शिस्त पाळायची आहे।
सगळी लोक सांगितलं की खाली बसत होती, सांगितलं की लाईन मध्ये जात होती, कुठून तरी कार्यकर्त्यांचा आवाज यायचा, अमर रहे अजित दादा अमर. असं सगळं भावनिक वातावरण. मी तिकडून आलो, माझ्याबरोबर मुन्ना म्हणून आमचा एक कार्यकर्ता होता पठाराचा. दोन दिवस तो माझ्याबरोबर होता. तिथं काहीच नाही. घरी पोचला आणि रात्री मला फोन केला. मी पोचलो होतो. ढसाढसा रडत होता. म्हणजे तोंडावर फक्त वयानं मोठा आहे, 57-58 वर्षाचं वय. तिथं बाकीचे कार्यकर्ते रडू नये म्हणून सांभाळायचं काम करत होतं. आमची अवस्था तशीच होती. म्हणजे काहींनी जेवण सुद्धा नाही केलं त्या 2 दिवस. अशी सगळी परिस्थिती, असं सगळं हे. म्हणजे एवढं जीवापाड प्रेम मला वाटतं महाराष्ट्रात असंख्य नेते झाले, पण एवढं प्रेम मला वाटतं भेटणारा हा अजितदादा एक महान नेता आहे. कदाचित हे प्रेम म्हणजे जिवंत असतानाही होतं त्यांच्यावर प्रेम. पण त्यावेळेला जनतेला अजितदादा कळाला नसेल, काही जणांना कळाला असेल. त्यांचा तापट स्वभाव. मी तर कधीच आग्रह धरला नाही. हेच गेले होते विनयजी आणि जालिंदरजी मंत्रीपद. मी यांना म्हणायचं नका रे मागू, उगच नका काय ते. माझं फक्त कामाचं मागणं राहायचं. दादांना मी एवढंच म्हणायचं की मला तालुक्याला निधी द्या. त्यावेळेला 2,500 कोटी निधी दिला. आत्तापर्यंत तो जो 2800 कोटीवरती गेलाय. हे सुंदर बस स्थानक, तिकडं बाजारतळ, कारखान्याचा रस्ता, हे इथलं झालं. संपूर्णच पठारावरती ग्रामीण रुग्णालय केलं मी. इथं उपजिल्हा रुग्णालय, राजूरला उपजिल्हा, एका तालुक्यात 2 उपजिल्हा रुग्णालय मंजुरी. कोर्टाचं जी मंजुरी पाहिजे होती सिनियर डिव्हिजनची, ती तिथं मंजूर करून आणलंय. म्हणजे कमीच नाही. तिकडं पिंपरखान्याचा पूल 27 महिन्यात पूर्ण केला. आता काचेचा पूल. मला शब्द दिला होता दादांनी की तुला आहे ना थोडं शांत राहायचं. डॉक्टर म्हणे तुला देवीच्या घाटाला मी 500 कोट गप देणार आहे म्हणे. किती? 500 कोट. कोणतं बोलायचं नाही फक्त म्हणे. जेव्हा सरकारमध्ये नव्हतो ना आम्ही 1 वर्ष, मला बोलून घेतलं म्हणे डॉक्टर तुमची लिस्ट द्या, साधारणतः 50 कोटी रुपये तुम्हाला मी देतो म्हणे. 58 कोटी त्या माणसानं मला त्याही, जेव्हा मी सरकारमध्ये नव्हतो आम्ही ना, तेव्हा पण 58 कोटी काढून दिलं होतं. स्पेशल जीव. यांना तर डायरेक्ट म्हटलं होतं तुम्ही काय अकोले तालुका म्हणे. मी आहे ना म्हणे, मी आहे ना, मीच आहे त्या तालुक्याचा पालक म्हणे. म्हणजे एवढा सगळा आधार. म्हणजे खरं सांगतो की मी 2023ला दादांबरोबर तर गेलो, पण नंतर मी पवार साहेबांना सोडून जायला तयार नव्हतो. मला गुरुजी भेटले, दादा आमचे, म्हणजे तुला तालुक्याच्या भल्यासाठी अजितदादांबरोबर गेलं पाहिजे. त्यांचा आधीचा अनुभव होता पिंपळगाव खांडचा, बाकीची धरणं किंवा पाणी जे काही प्रश्न मिटला तालुक्यातला, तो त्यांचा अनुभव होता. माझी स्वतःची बायको सुद्धा म्हटली होती की पवार साहेबांबरोबरचा. विनयजी सावंत मला म्हणे डॉक्टर ठीक आहे आम्ही पुरोगामी चळवळीची, पण तुम्हाला दादांबरोबर गेलं पाहिजे. बाकी 80% कार्यकर्ते म्हणत होते तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या, पण तालुक्याचा विकास झाला पाहिजे. मला वाटतं अजितदादा पवार साहेबांबरोबर मी त्यावेळेला गेलो म्हणून तालुक्यात हा जो काही थोडासा बदल दिसतोय, रस्ते बिस्ते, बाकीचे पाण्याचं आता एक धरण पिंपळदारावाडीचं धरण चालू झालंय. मोरदरीला पण परवानगी दादा देणार होते,
म्हणजे जे मागितलं ते दिलं. MIDC दादांनी, ती म्हणे एवढी छोटी कुठे MIDC राहते, मोठी कर मला म्हणे. म्हणजे त्यांचा हेतू होता का मोठा रोजगार निर्माण करणं. अकोल्यावर खरोखर विशेष प्रेम होतं. म्हणजे गायकर साहेब गेले, अगस्ती सहकारी कारखाना त्या 94 कोटीच्या याच्यात बसला नव्हता. तो स्पेशली टाकली, शेवटचे 2 का 3 कारखाने टाकले, त्यात अगस्ती टाकला. दादा नसते तो कारखाना कधीच बंद पडला असता. म्हणजे असं सगळं दादानं दिलं आहे. खरं तर त्या मुळाखोऱ्यामधली जी 8-10 गावं आहेत, पिंपळगाव खांडपासून, तर ते दादांचे उपकार कधीच फिटणार नाहीत त्या गावांकडनं. असं सगळं इकडं पाडोशीचा डॅम, म्हणजे असं दादांनी भरभरून आपल्या तालुक्याला दिलं. आणि त्यात माझ्यावरती विशेष प्रेम केलं. माझ्याबरोबर जर माझ्या विरोधात कुणी कंप्लेंट लिखी दिल्या ना, दिलं होतं मागच्या या वेळेला कोणीतरी दिली, दादा मला वाचायला द्यायचं, वाच म्हणे, हे पाहिजे कसं तुझ्या तालुक्यातून काय लिहून पाठवलं तुझं, वाचलं ना दे इकडे बनायचं. पण शब्दानं कधी मला दादा म्हटले नाही, कारण दादाला माहीत होतं किरण लामटे काय. म्हणजे निवडणुकीच्या काळात आहे माझ्या विरोधात काही कंप्लेंट गेल्या, 1-2, एकच कंप्लेंट गेली होती. पण दादाने शेवटपर्यंत मला कधीच, म्हणजे आजपर्यंत दादा माझ्यावर रागवले असं कधीच झालं नाही. आणि जालंधरजनची जण त्यांचं काय जमायचं काय माहिती, किती गर्दीत भेटले का हे 2-5 मिनटं बोलल्याशिवाय राहायचीच नाही. म्हणजे मला त्या दिवशीच विनयजी मी तिथं म्हटलं असं म्हणजे असा, मी तर म्हणतो माझा राजकारणातला बाप मी गमावलाय. मी तसा 2019ला त्यांच्याबरोबर आलो. गटार अमावस्येच्या आदला दिवस. 5-6 वर्ष पण भरपूर शिकलो मी. तेवढ्या त्या मौतीतून तिथून निघालो, कुठंतरी आम्ही एकत्र आलो, तर इथले बरेच कार्यकर्ते आले, 100, 125, 150 कार्यकर्ते. मी म्हटलं आता दादांना श्रद्धांजली व्हायची आहे ना, तर असा विचार करा, जा गावामध्ये आणि गावातला कचरा बाजूला करू, सांडपाण्याची व्यवस्था लावू, आपलंही गाव सुंदर करू, बारामतीसारखं. निधीच्या बाबतीत सरकारमध्ये आहे, थोडाफार कमी जास्त का होईना निधी येणार आहे. सुनेत्राताई आता नेतृत्व करताय. मी कार्यकर्त्यांना परत आता हे मी वारंवार सांगणार आहे, आजीदादांना श्रद्धांजली व्हायची आहे ना, सूर्योदयाच्या आधी उठायला शिका. माझ्याकडनं तर उशिरा उठणं होत नाही, पण आता तर नक्की ठरवलंय. कधीच दादा हसत हसत म्हणायची की माझा काका आहे ना 7ला तयार होऊन असतो, मी त्याच्या आधी 1 तास तयार होऊन असतो म्हणायचं, 6लाच मी तयार. म्हणजे असा हा नेता आपण गमावलाय. आठवणी सांगाल रात्र अपुरी पडत. आणि अजूनही सगळे जे शांत चित्तानं बसलेत, असाच महाराष्ट्र अजूनही शांत आहे. भविष्याच्या काळामध्ये म्हणजे ते यायनं जे काही त्यांची हे बनवला, व्हिडिओ बनवला, खूप भावनिक आहे. म्हणजे खरंच दादा जसं काही आत्ताही आपल्याशी बोलतोय, रडत बसायचं नाही रे, आता लढा महाराष्ट्रासाठी, अजून प्रगती करा. त्यांचं स्वप्नच ते होतं. मला वाटतं ते स्वप्न आपण साकार करूया सगळेजण. नाही कचरा गल्लीत टाकणार, नाही स्टँडवरती गुटखे खाऊन थुकणार, एक तर गुटखे खाऊच नका. मी पोरांना म्हणायचो, अरे दादा आहे ना, दादांकडे उत्पादन शुल्क डिपार्टमेंट आहे. म्हटलं आता माझीच भाषा बोलायला लागले दादा, का निर्व्यसनी राहा रे पोरांनो. एवढं म्हणणं एवढं सोपं नाही आहे राजकारणामध्ये. आणि दादा जेव्हा म्हणायचे ना निर्व्यसनी राहा, तर मला आधार यायचा, का अरे मी चाललोय ते बरोबरच चाललोय. मी जेव्हा सांगायचो ना की भारत आपला देश आहे, जेव्हा दादा म्हणायचं ना शाहू फुले आंबेडकर चळवळ, आणि त्या चळवळ म्हणजे असं सगळं विचाराची अशी गट्टी जमली होती. म्हणजे भाजपाबरोबर तर राहायचं, पण जातीपातीचं राजकारण करायचं नाही.
मानवतेचं राजकारण करायचं, देशाच्या भल्यासाठीचं राजकारण करायचं, महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करायचं, गावाच्या. म्हणजे खरं तर दादा जे बोलताय ना, हे आईनं बनवलेलं ते आपण बोलतोय असं वाटायला लागतं. तर दादांना श्रद्धांजली द्यायची आहे, ते चांगले विचार घेऊन जाऊया आपण. ठरवू आपली गावं सुंदर करायची आहे, आपला तालुका सुंदर करायचा आहे. त्या बस स्टँडची टपरी नव्हती उचला, आम्ही बळदचा टाकली, कार्यकर्त्यांनी उचलून टाकली. त्या बारामतीमध्ये एखाद्या चौकामध्ये म्हणे साधी बाचाबाची करायची सुद्धा कोणाची हिंमत नाही, एवढा दादांचा दारारा. एखादा वादाचा प्रश्न असला की दादानं सांगितलं, विषय संपला. आपल्यालाही सगळ्यांना असं केलं पाहिजे, ह्या तालुक्याला विशेष जपलं पाहिजे. विकास निधी येईन, पण ही मानवता जपण्याचं काम आपण केलं पाहिजे. आपला तालुका वेगळा आहे, महाराष्ट्रात जे वार आहे ते आपल्या डोक्यात घुसू देऊ नका. दादा जे म्हटले ना, त्याचं कारण ती पिंपरी चिंचवड त्यांनी उभी केली आहे. म्हणून ते त्यांचा मित्र किरण गुजर तिथे थोडेसे फ्रस्ट्रेट झाले. त्याच्या घरी मला वाटतं 1-2 तास होते. म्हणे काय मी एवढं करतो का लोकांना पटत नाही, मी काय वाईट करतो ह्या महाराष्ट्राचं. आणि म्हणून आपणही जबाबदारीनं वागू. आपल्यालाही खूप काम करायचं आहे. म्हणजे पदोपदी कार्यकर्त्यांना दादांची आठवण झाली पाहिजे. कधी कामाचा आळसच आला ना तर दादा आठवले पाहिजे की दादांनी कधी सुट्टी घेतली नाही. कधी बहाणा करायची वेळ आली ना, आजारी पडलोय म्हणून, तर दादा आठवले पाहिजे, दादांनी कधीच बहाणा सांगितला नाही. कधी जागलेच रात्रीचं सकाळी उठायची वेळ आली ना तर दादा आठवले पाहिजे आपल्याला की दादा किती उशीर आले तरी पहाट 4:30-5ला उठल्याशिवाय राहायची नाही. आणि बिनधास असा दादाच आपण गमवलाय, पण आठवणींच्या रूपानं, त्यांच्या कामाच्या रूपानं आपण स्मरणात ठेवू. आणि काही आपल्यात बदल करता आला तर नक्की बदल करू. हीच मला वाटतं दादांना भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली ठरेन. आपण सर्व जमलात. खरं तर आपणच दादाच्या परिवारातले, त्यामुळं तुमचा आभार मानण्याचं मला काही कारण वाटत नाही. सर्वपक्षीय नेते मंडळी आले, त्यांचं मात्र मी या महाराष्ट्राच्या दुःखात, ते महाराष्ट्रातले, त्यामुळे त्यांचे आभार मानण्याचं काही कारण वाटत नाही मला. पण आपण सर्वांनी जबाबदारीनं वागूया. शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो पुढे घेऊन जाऊया. खरं तर राघोजी भांगरेंच्या स्मारकाला 500 कोटी कबूल केले होते दादांनी. तर असं सगळं नुकसान तर न भरून येणार आहे, पण तरी सुद्धा खचून तर चालणार नाही. काम करत राहूया. कामाच्या रूपानं, जबाबदारीच्या रूपानं दादांना भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली समर्पित करूया. आपल्या तमाम उपस्थितांच्या वतीनं, आपल्या तालुक्याच्या वतीनं. खरं तर तुम्ही सगळ्यांनी श्रद्धांजली वाहिलेल्या आहेत, पण तरी तालुक्याच्या वतीनं श्रद्धांजली व्हावी अशी अपेक्षा होती सगळ्यांची. आणि म्हणून आज आपण श्रद्धांजली वाहतोय, आदरांजली वाहतोय. दादा कायम अमर राहणार आहेत, कायम स्मरणात राहणार आहे. असा एक दिवस, एक क्षण दादांना आठवल्याशिवाय जाणार नाही आहे. आणि त्या जबाबदारीतून मी तर वागणारच आहे, पण तुम्ही पण वागा. आणि आपला समृद्ध अकोले तालुका तयार करून दादांना एक भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली समर्पित करूया. त्यांच्याबरोबर बाकीचेही जे काही सहकारी गेले त्यांनाही भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली वाहतो. आणि माझ्या वाणीला पूर्ण राम देतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.